जनांसी अधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुनश्च एकदा मानाचा त्रिवार मुजरा करून मी क्रिकेट समालोचक तुमच्यातीलच एक मित्र निखिल पडतोय परत पुनश्च एकदा आलोय तुमच्या सर्वांच्या भेटीला। ज्या स्पर्धेमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत, एका बाजूला द केक हाऊस चिखली संघ तर दुसऱ्या बाजूला सावित्री 11 तीनवीरा हा संघ जिद्दोजहद करणार। प्रथमतः नाणेफेक जिंकून आपण पाहतोय सावित्री 11 या संघानं क्षेत्ररक्षण अर्थातच गोलंदाजी स्वीकारली आहे। किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। नाण्याच्या दुसऱ्या बाजूला द केक हाऊस चिखली हा संघ देखील असेल। 4 षटकांचा सामना मैदानाच्या वरती खेळवला जाईल। ऑफिशियल्स शैलेशजी महाडिक सर आणि आपण पाहतोय पुरुषोत्तमजी भगत सर। अर्थातच कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण का कालच्या रजनीमध्ये नाईट क्रिकेटची स्पर्धा, कालच्या दिवसामध्ये राजाबाई प्रीमियर लीग, पुनश्च एकदा नाईट क्रिकेटची स्पर्धा, पुनश्च एकदा आजच्या दिवसामध्ये हजर राहिलेले असताना पुरुषोत्तम भगत खऱ्या अर्थानं या रायगडच्या भूमीमध्ये राजाबाई प्रीमियर लीग साठी म्हणजे 48 तास झोप नाहीये, विचार देखील करू शकत नाही आपण। आपल्याला एक तास झोप नाही भेटली तर दुसऱ्या तासाला डुलकी येते, परंतु सर पुरुषोत्तम भगत यांबद्दल जितकं सांगावं ना तितकं कमी आहे। कारण का आपण पाहतोय मग श्री गणेश टेरोंडे असेल, विजय मार्तंड टेरोंडे असेल, या दोन संघांकडून जेव्हा जेव्हा आपण पाहतोय प्रतिनिधित्व करत असताना एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय। पुरुषोत्तम सर भगत अजूनही क्रिकेटला चांगली गवसणी घालतायत। आज ॲज ऑफिशियल्स म्हणून आपल्या सर्वांच्या समवेत जोडले गेलेत। व्हेरी वेलकम सर, वॉर्म वेलकम ऑन राजाबाई प्रीमियर लीग सीझन 5। दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत पंचायत समिती अलिबागचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय श्री कृष्णाजी लोभी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे आणि कृपया या सामन्यांचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे। दरम्यान एक महत्वपूर्ण सामना निखिलना पाहायला मिळणार आहे। द केक हाऊस चिखली विपक्ष सावित्री 11 तीनवीरा संघ। सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर सावित्री 11 तीनवीरा संघ क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। येस, सामना चालू करायचा आहे। पंचांकडून निर्णय आलेला आहे, इशारा आलेला आहे। केक हाऊस संघ आपल्याला फलंदाजीच्या भूमिकेमधून पाहायला मिळणार आहे। खारेपाट एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला। द सावित्री 11 तीनवीरा हा संघ बघितला तर दोन्ही बाजूला आयकॉन खेळाडू बघायला मिळणार आहेत। एका बाजूला जो मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे खारेपाट एक्सप्रेस किशोर नाईक आहे, तर दुसऱ्या बाजूला जो तडाखेबंद फलंदाजी करून दाखवतो असा विनोद पाटील यष्टीरक्षक। येस, या वेळेला आपण पाहतोय चर्चा किशोर नाईक यांची केली जाईल, कारण का यावेळेचा हा चेंडू अवंतर स्वरूपाचा होता। टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं वलय प्राप्त करत असलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी इथे आपण पाहतोय थोडस प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय, परंतु नाही सांगितलं गेलं। इट्स अ क्लिअरली व्हाईट बॉल असं सांगितलं जातंय। गोलंदाज किशोर नाईक यांची चर्चा करावी लागेल, कारण का हा खेळाडू अगदी अलिबाग तालुका पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर रायगड जिल्ह्याचं देखील प्रतिनिधित्व केलंय। कुठे थोड्याच वेळात सांगितलं जाईल। किशोर सज्ज, राईट आर्म अराउंड द विकेट। यावेळेचा फटका आपण पाहतोय फाईन ऑफ द विकेट, फाईन लेगच्या रिझन मध्ये दंड 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 करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय दर्जेदार हा चौकार। थँक्यू। स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत। संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे। मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार, किशोर तयार झालाय आणि तो इतिहास रचण्यासाठी फलंदाजी मार्गावर सुद्धा आपण बघायला मिळणार आहे। जबरदस्त असतं फलंदाजी चालली आहे। मागच्या दिशेला एक मोठा फटका बघायला मिळाला, जिथे की 4 धावा वाढत असताना दिसल्या। आता मात्र या चेंडूवर ऑफ साइड रिझन मध्ये खेळलेला फटका, त्याच्यावर 1 धाव। सातत्याने धावा बनवणं हे गरजेचं राहणार आहे द केक हाऊस संघासमोर, कारण समोरचा संघ बघितला तर सावित्री 11 तीनवीराचा संघ तितका ताकदीचा आहे आणि या संघामध्ये असे खेळाडू खेळत आहेत ज्यांना रायगड जिल्ह्याचं सुद्धा प्रतिनिधित्व केलं आहे। मोठ्या मंचावरचे मोठे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे। किशोर नाईकडे लक्ष जाणार आहे, दुसऱ्या बाजूला विनोद पाटील यांच्याकडे सुद्धा लक्ष जाणार आहे। परंतु मैदानाच्या आतमध्ये पार ठाकूर सुद्धा कमी नाहीये। स्ट्रायकिंगला करत असताना पार ठाकूर रायगड जिल्हा कबड्डीचं प्रतिनिधित्व सुद्धा करणारा हा खेळाडू डावकर हाताने फलंदाजी करतोय। पुढला चेंडू किशोरचा
यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा प्रहार. किशोर नाईक एक तरबेज गोलंदाजी, त्याच्यावर दहशत गाजवत असताना पार्थ ठाकूरच्या बॅट मधून येणारा ठसठसीत षटकार. मागे जाणारा चेंडू अगदी उंची गाठली चेंडूने, बराच उंच गेला आणि 1983च्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा एक कपिल देव यांनी सुद्धा अशाच प्रकारचा झेल टिपला होता. मागच्या दिशेला जाऊन धावत जाऊन झेल टिपणे, चेंडूवर नजर टिकवणे हे खूप कठीण असतं. जे खेळाडू मैदानामध्ये खेळतात त्यांना माहिती असेल की अशा प्रकारचा अवघड झेल टिपणं कठीण असतं आणि त्याचाच प्रयत्न पाहायला मिळाला नागेशच्या माध्यमातून. चेंडू मात्र सुटलाय, प्रयत्न तितका ताकदीचा बघायला मिळालाय. आता मात्र पुन्हा एकदा महत्वाचे दोन खेळाडू. पुढला चेंडू ऋषी पाटील साठी. राऊंड द विकेट आलाय. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 8 नंबरची जर्सी चेंडूच्या खाली. ते मात्र पहा, चेंडू धरतीला दान होत असताना फलंदाजाला मिळालेला आहे ऋषी पाटीलला जीवदान. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल निखिल. येस, यावेळेचा झेल सुटतोय. आठवण करून देतोय कोणाची माहितीये का? 2014-2015 मध्ये असाच रोहित शर्माचा झेल 4 धावांवरती श्रीलंकेच्या विरोधामध्ये सुटला होता आणि तदनंतर 264 धावांचा इतिहास देखील रचला गेला होता. पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं आपण नेहमी म्हणत असतो. इथे मैदानाच्या वरती वारंवार चुका केल्या जातात आणि डॅडींनी काय सांगितली आहे? चुकीला माफी नाहीये मैदानाच्या वरती. निश्चितपणे. आणि आपली ही स्पर्धा राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5 या स्पर्धेनिमित्त इथे उपस्थित झालेले आहेत पंचायत समिती अलिबागचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय श्री कृष्णाजी लोभी साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. मंचावरती स्थानापन्न झालेले आहे. मी बिपिन कोटेकर यांना विनंती करतो की आपण कृपया कृष्णाजी लोभी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मंचावरती ही स्पर्धा आहे राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5 आणि हे 5वं पर्व मोठा दिमागदार रीतीने संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामध्ये अशा प्रकारचा थरार मित्रांनो आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावर 16 धावसंख्या पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत शाबूत आहे. एका बाजूला ऋषी पाटील जो की 9व्याने चेहरा हा उदयास येत असताना दिसतोय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे, आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. ऋषीशी कधी बोलायला गेलो तर शांत आणि संयमी नेतृत्व आपल्याला बघायला मिळतो. ऋषी कमी बोलतो परंतु बॅटच्या आणि गोलंदाजीच्या माध्यमातून अधिकचा तो बोलका असताना आपल्याला पाहायला मिळतो. पार्थ ठाकूर सुद्धा त्याच धाटणीचा खेळाडू पाहायला मिळतो. रिफ्लेक्सेस खूप छान पाहायला मिळतात ना. कबड्डीचा खेळाडू असल्या कारणाने त्याच्यामध्ये ती ताकद असते. व्यायाम नेहमीचा असतो. रिफ्लेक्सेस 0-0 मिनिटाला बदलणारे रिफ्लेक्सेस आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच पार्थ ठाकूर नॉन स्ट्राईकच्या एंडकडे. नव्याने आलेला गोलंदाज, नवीन गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. अनिकेत वाडेकर पॉइंटरचा हा खेळाडू. अनिकेत कडे सुद्धा मोठ्या मंचाचा अनुभव आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर मारा करत असताना चेंडू मात्र हवेचा झोताप्रमाणे जाणार आहे. इथे पुन्हा एकदा अजून एक झेल खाली जात असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खूप खराब चालू आहे निखिल. काशी केली वनवाशी केली, नशिबी तुझ्या 7.5 आली असंच म्हणावं लागेल. मैदानाच्या वरती वारंवार झेल सुटतायत आणि अगदी आपण पाहतोय इथे कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड सेट ठेवून क्रिकेट खेळावं लागेल. मैदानाच्या वरती आपण पाहतोय फिल्डिंग एफर्ट्स अर्थातच दाखवावे लागतील. झेल सुटतायत. प्राथमिकचे 2 फलंदाज पार्थ आणि ऋषिकेशची फलंदाजी इथून मात्र पुढे फार महत्वाची असणार आहे. कारण का आपण पाहतोय अगदी वेल बिगिन इट्स हाफ ऑफ डन असं म्हटलं जातं आणि मैदानाच्या वरती सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्यात आणि त्या कोणावरती? त्या किशोर नाईक यांच्यावरती. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. मोठा आत्मविश्वास मिळालेला असेल या दोन्ही फलंदाजाला. किशोर नाईक यांच्यावरती आक्रमण केल्यानंतर मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रवास चालू आहे तो द केक हाऊस चिखली या संघाचा. एका बाजूला त्यांचे कर्णधार आयकॉन खेळाडू ऋषी तर दुसऱ्या बाजूला पार्थ ठाकूर. पार्थला फायदा होणार आहे या एंडचा. एक धाव मिळेल. अगदी टप्पा पडल्यानंतर पहा
रंग बदलते खेळपट्टी, खूप खाली राहिलेला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. विनोद पाटील मागे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चेंडूने मात्र एक धाव मिळवलेली आहे. पण ही एक धाव घेणं गरजेचं होतं का, असा सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. कारण की डावकुरा हाताचा फलंदाज या एंडने जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा तो एंड त्याच्यासाठी फायद्याचं ठरतं. हवेचा झोत, हवेचा प्रभाव त्याला फायदेशीर ठरत असताना आपल्याला दिसतो. यावेळेसचा शॉट रनअप घेत असताना आपण हा चेंडू पाहिला ऑन साइडला. तिथे आपण पाहतोय फसवणूक झाली आहे क्षेत्ररक्षकाची. चेंडू वन बाउंस, सीमारेषेच्या बाहेर फरार. अलाय दर्जेदार हा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. इथे संघर्ष करावा लागतोय. बघा ना, आपण नेहमी म्हणत असतो संघर्ष केल्याशिवाय कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छणीचे घाव सोचत नाही ना तोपर्यंत दगडाचा सुद्धा देव होत नाही. मैदानाच्या वरती संघर्ष करावा लागतोय. यावेळेस शॉट ऑफ रनअप घेत असताना यावेळेस बॅकवर्ड डिप पॉइंटच्या रिझन मधून चेंडू फरार. अजून एक कन्झिक्युटिव्ह अलाय दर्जेदार चौकार. 4 धावा. तो अगदी 28 धावा फलकावती प्रलय. चालू असलेले द्वितीय षटक आपल्याला गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होत असताना पाहायला मिळते. अनिकेत वाडेकर, ज्याची चर्चा आपण करत होतो, ज्याच्याकडे अनुभव आहे, पोस्टल खात्यामध्ये सुद्धा वेळोवेळी चांगल्या ठिकाणी स्पर्धा खेळत असतो. पुन्हा एकदा पुढला चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाजी. या चेंडूला मात्र टपली देत असताना मागच्या दिशेला गली रिजन मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळणार आहे. ऋषी आणि पार्थ ठाकूर यांची जमलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये फुललेली पाहायला मिळाली आहे. ही जोडी तोडणं खऱ्या अर्थानं एक मोठं चॅलेंज असणार आहे. ते सावित्री 11 तीन वेळा या संघाच्या समोर. ऋषीने चांगला खेळ करून दाखवलाय, पार्थने सुद्धा चांगला खेळ करून दाखवलेला आहे. पुढला चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडू क्रमांक 6 शेवटचा चेंडू. मात्र धावा भरपूर बनलेल्या आहेत. धावांचा आलेख आपण बघितला तर बनलेला आहे तो 29. शेवटचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत. यष्टीरक्षक सुद्धा विनोद बीट होतात. त्याचा फायदा उठवत पार्थ ठाकूर, ज्याच्या आपण चपलाई बद्दल विचार करत होतो, चर्चा करत होतो, चांगले फ्लेक्स आहेत, फ्लेक्सिबल हा खेळाडू आहे. आणि त्यानेच पहा, ज्या ठिकाणी एकही धाव येणं शक्य नव्हतं त्या ठिकाणी एक धाव मात्र खेचून काढत असताना बघायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा. 15च्या सरासरीने एक धके खाऊचा संघ पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान इथे उपस्थित झालेले ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेचे सदस्य सन्माननीय श्री जीवन पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. तसेच आमच्या इथे रामराज येथील शिवसैनिक उपस्थित झालेले चेतन जिपूरकर, त्यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी बिपिन कोटेकर यांना विनंती करतो की सर्वप्रथम जीवन पाटील यांचा स्वागत करायचं आहे. राजाबाई प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 5. मी जीवन पाटील यांना विनंती करतो की चेतनजी पुणकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. रामराज येथील शिवसैनिक आहेत आणि राजाबाईंवर खूप प्रेम आहे अशा मंडळी. मात्र राजाबाईंच्या प्रेरणेने संपन्न होणारी ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित राहिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक सन्मान आणि स्वागत या मंचावरती केला जाणार आहे. रामराज येथील शिवसैनिक चेतनजी पुणकर यांचं स्वागत आणि सन्मान मंचावरती केला जात आहे. आणि पुन्हा एकदा घेऊन चलतो जितो की एक महत्वाचा सामना मित्रांनो. सुपर 8 चा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला द केक हाऊस संघ शांभवीकरण पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला अमोल पाटील तीनविरा यांनी पुरस्कृत केलेला संघ सावित्री 11 तीनविरा संघ. असं वाटत होतं की दोन्ही संघांमध्ये कुठला संघ विजेता होईल. मात्र चांगली अशी रस्सीखेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक डाव तुझा तर एक डाव माझा अशी परिस्थिती मैदानामध्ये दिसणार आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकानंतर धावसंख्या 30 पाहायला मिळते. 15-15 ची सरासरी आतापर्यंत द केक हाऊस या संघाने गाठलेली आहे. अजूनपर्यंत मोठा हादरा बसलेला नाहीये केक हाऊस संघाला. चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप आणि अशाच पद्धतीची ही पार्टनरशिप पुढे जाईल ना तर ही धावसंख्या 60चा आकडा सुद्धा गाठू शकतोय. परंतु तो आकडा फोडण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. षटक क्रमांक 3 साठी चैतन्य राऊत, मॅन फ्रॉम पोयनाड दाखल होतोय षटक क्रमांक 3 साठी.
डेफिनेटली चैतन्यच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय तिसऱ्या षटकामध्ये. अगदी आता गोलंदाजी कशी करणार, कारण का आता एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. पार्थ आणि ऋषिकेश मैदानाच्या वरती अजूनही तटस्थपणे फलंदाजी करत असताना मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार. 30 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 30 लॉस ऑफ नन वर आज थर्ड ओव्हर कम्स टू बी असं सांगितलं जाते. तिसरं षटक त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, तिथे पंचांनी वेळेची दखल आता घ्यायची आहे. गोलंदाज चैतन्य राऊत ऑन बॉलिंग ट्रॅक, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. यावेळेसचा फटका उंच आकाशामध्ये, पंच डोक्यावरून डीप फॉरवर्ड वरून बॅकवर्डच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती दणदणी खणखणीत हा चौका. पाहायला मिळतोय प्रचंड कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील होता. अगदी आपण पाहतोय निसर्गा पुढे कोणाचंही चालत नाही असं देखील म्हटलं जातं. वळिया मैदानाच्या वरती अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका ऑन साइडला तिथे स्टिअर केलाय, दिशा दाखवली आहे, ड्राईव्ह केलाय एका धाबेसाठी. अगदी आपण पाहतोय एका धावेनिशी फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 35 धावा, 35 रन्स. हरायचं नाही, लढायचं, पुरून उरायचं, संपवून टाकायचं स्वतःला, परंतु चूक नसताना कोणापुढे झुकायचं नाही, अजिबात नाही असं सांगत असताना मैदानाच्या वरती सर्वप्रथम फलंदाजी करणारे द केक हाऊस चिखलीचे दोनही धुरंधर फलंदाज. एका बाजूला पारची खणखणीत फलंदाजी तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेशची आक्रमकता, अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सावित्री 11 तीनवीरा हा संघ जिद्दोजहद करतोय. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना हे संघ आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. इथून मात्र पुढे इथे फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश सापडणार का, प्रामुख्याचा प्रश्न आहे. प्रलय मैदानाच्या वरती अगदी दोनही फलंदाज आहेत ना, चांगली फलंदाजी दफल करते. 35 धावा, 35. गोलंदाज चैतन्य तयार आहे. चैतन्याचा पुढला चेंडू फुलटॉस कन्वर्ट केलाय काव कॉर्नर रिझर्व्ह मध्ये. किशोर नाईक स्वतः तिथे तैनात होते. एकदा पूर्ण करतात दुसरा धावेचा प्रयत्न आणि दोन्ही धावा, तिसरा धावेचा सुद्धा प्रयत्न दिसतोय. आपला साथीदार ऋषी, हे पहा आपण सातत्याने पार्थ ठाकूर बद्दल बोलतोय, तिसरा धावसाठी इंटरेस्टेड होता, मात्र ऋषी पाटील आपल्या साथीदाराला परत पाठवत असताना धावसंख्येमध्ये 2 वाढ होत असताना दिसणार आहे. आता मात्र चैतन्य राऊत याच्यावर एक मोठी जबाबदारी पाहायला मिळणार आहे. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना ऋषीसाठी पुढला चेंडू फुलटॉस स्लोअर वन, त्याच्यावर मोठा प्रहार, चेंडू होणार आहे आसमानामध्ये, सीमा पार, षटकार. एक मोठा षटकार बघायला मिळाला मित्रांनो. तरी आपल्या या स्पर्धेमध्ये तब्बल 16 संघांनी सहभागी नोंदवला होता. आजचा हा पहिला हादरा डीजे कमॉन.
आपण पाहतो इथे अगदी आपण नेहमी म्हणत असतो ना की परिवर्तन ही काळाची गरज असते. गती परिवर्तन केलं गोलंदाजानं आणि तदनंतर थोडासा लिडिंग एज घेऊन चेंडू नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. मैदानाच्या वरती काय दाखवलं गेलं? टॅलेंट दाखवलं गेलं. आपण नेहमी म्हणत असतो की डिग्री हा फक्त कागदाचा तुकडा आहे. जिथे टॅलेंट आहे ना तिथे डिग्रीवाला सुद्धा कामाला आहे आणि तेच टॅलेंट मैदानाच्या वरती याची देही याची डोळा पाहायला मिळते. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल. रोहितच्या हातामध्ये बॅट दिली जाते फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित पाटील आलाय, मॅन फ्रॉम सुतारपाडा. रोहितची फलंदाजी पाहण्याजोगी असणार आहे. अगदी काय घडणार काय बिघडणार, एका बाजूला चैतन्य दुसऱ्या बाजूला रोहित. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय स्लोअर वनचा ची हाताळणी केली गेली होती. षटकातील अंतिम आज रोहित पाटील याची फसवणूक केली जाते. धावफलक स्थिरावलेला असताना 44 पर्यंत 3 षटकांच्या अखेरीस. निश्चितपणे आपण पुढे जाणार आहोत जिथे की भागीरथी 11 मेडेकार या संघाचे संघमालक विकासजी निळकर उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतो की मंचावरती यायचं आहे. तसेच रत्नाकरजी पाटील रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाचे संघमालक आहेत ते आमच्या समवेत राजाभाईंच्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारी करण्याचं हे षटक. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाणार? चेंडू हातात दिला जातोय. गोलंदाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या वरती या वेदांतला. वय वर्ष कमी आहे परंतु यंग टॅलेंट आता पुढे आणला जात आहे. एज इज जस्ट अ नंबर असं आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती नेहमी म्हणत असतो. आज ते अधोरेखित केलं जात आहे. वेदांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. आपण पाहतोय समोर आहे ना डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज पार्थ ठाकूरच्या हातामध्ये आपण पाहतोय बॅट देखील आहे. हे बॅटल इंटरेस्टिंग आहे. वेदांत एका बाजूला दुसऱ्या बाजूला पार्थ असं द्वंद्व मैदानाच्या वरती एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4, पहिला चेंडू. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर यस शैलेश महाडिक सर आम्हाला सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. अगदी क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाच्या नियमाचा इथे अवलंब केला जातोय. ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ व्हाईट बॉल असं सांगितलं जातं. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव आली आहे. वेदांत तयार. यावेळेस आपण पाहतोय बागचा पाय थोडासा मागे ढकलला आणि सरळ खेचलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. दर्शक दीर्घामध्ये चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. षटक चालू आहे. 4थं षटक. गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 51 या आकड्यांवरती. सुपर 8चा थरार आहे मित्रांनो आणि सुपर 8चा थरार सुपर 8 सारखाच सामना होत असताना निखिल बघायला मिळतोय. कारण की मोठी धावसंख्या, एक जो ब्रेक थ्रू पाहिजे होता तो चैतन्य राऊतने मिळवून दिला होता. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कसा प्रकारचा खेळ मित्रांनो पाहायला मिळणार आहे. एक मोठा फटका पाहिल्यानंतर समोरच्या दिशेला खेळलेला लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात किशोर नाईक चेंडूच्या खाली आणि आपण पाहतोय पहा अगदी जलद वेगवान आणि हरणाची चपळताही म्हणतात ना ते मात्र पार्थ ठाकूरच्या या खेळीने आपल्याला प्रदर्शित होत असताना बघायला मिळणार आहे. धावसंख्या वाढेल. 2 ने धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 53 या आकड्यांवरती. 53 धावा झालेल्या आहेत आणि या धावा बनवण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. सर्वप्रथम फलंदाजी करणारा संघ द केक हाऊस चिखली या संघानं पार्थ ठाकूरची फलंदाजी याची चर्चा केली जाईल. यावेळेसचा मोठा फटका आपण पाहतोय. सरळ खेचलाय. कट कॉपी पेस्ट त्या क्षेत्रामध्ये ओलाय हा तडाखेबंद षटकार.
6 धावा. यावेळेस हा मोठा फटका 6 धावा देऊन जातोय आणि अगदी सर्वप्रथम फलंदाजी करण्यासाठी आम्ही उतरलोय. आम्ही आमच्या सर्व क्षमता मैदानाच्या वरती सिद्ध देखील करणार. हा प्रामाणिक अर्थातच प्रयत्न मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. प्रलय, नक्कीच पार्थ ठाकूर मात्र या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चमकत असताना आपल्याला बघायला मिळालाय. डावखुरा हाताचा फलंदाज आहे आणि पार्थला सलामी वीर म्हणून जाण्याची संधी दिली होती की कौसच्या संघाच्या कर्णधाराने ऋषीने, आणि त्याचा मात्र जो निर्णय होता ते यशस्वी ठरवत असताना पार्थ मैदानामध्ये पाहायला मिळतो. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय आणि हा निर्णय जाणार आहे तो तिसऱ्या पंचांकडे. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण आता मात्र अमोल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सावित्री 11 या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून प्रदर्शित होत असताना आपल्याला दिसतोय. डेफिनेटली आपण पाहतोय इथे दमछाक पार्थची होते, कारण का प्रचंड चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे ऍथलेटिझम या शब्दाचा शब्दप्रयोग आता करावा लागणार आहे, कारण का इथे कडाक्याचं ऊन आहे, लॉस ऑफ एनर्जी होत असते आणि अगदी रोहित आणि मैदानाच्या वरती पार्थ क्या कहने ये बल्लेबाज के अगदी चांगली फलंदाजी. इथे फलंदाज बाद आहे. OUT इट्स आउट असं सांगितलं जातंय. तिसऱ्या पंचांकडून पाण्याची पूर्तता इथे करायची आहे. चला मित्रांनो, लगेचच आणि रितेश आपला मित्र पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि पाण्यासारखे पुण्य नाही असं म्हणतात ना, आणि प्रत्येक खेळाडू जो मैदानामध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी करणारा खेळाडू असतो तो हे करण्याआधी अशाच प्रकारचं कार्य करत असतं, क्रिकेटची सेवा करत असतं आणि क्रिकेटची सेवा केल्यानंतर इथे दाखल झालेला आहे. जो सुवर्ण संधी प्रेक्षकांसाठी असणार आहे तो बोकड मात्र आपल्या या मंचावरती दाखल झालेला आहे. 60 धावा धावफलकावरती 60 ऑन स्कोर बुक. 60 धावा लागल्यात. अगदी चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. असं म्हटलं जातं ना की परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागते. ते कष्ट मैदानाच्या वरती करावं लागतायत दोनही संघांना. पार्थ तयार आहे वेदांच्या विरोधामध्ये. यावेळेस हा चेंडू अफलातून गती, टप्पा पडल्याच्या नंतर परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, अगदी फलंदाजाच्या नाकाच्या बाजूने हा चेंडू ट्रॅव्हल यष्टीरक्षक विनोदच्या हातामध्ये तिथे होतोय. का फलातून गोलंदाजी, ईट का जवाब पत्थर से, टिट फॉर टॅट असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. मला तर वाटतं सावित्री 11 या संघामध्ये दहशत गाजवणारे फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे आता विनोद नाही तर विराज आहे आणि तो सुद्धा अफलातून अशी कामगिरी करणार. आता मात्र हा चेंडू पाहते 2 धावा सहजतेने पूर्ण करतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये कुठंतरी चुका होतात. पार तिसरा धाव काढण्यासाठी उत्सुकता दाखवले पार्थने. इथे मात्र बाद होणारा फलंदाज ठरणार आहे मैदानाच्या बाहेर आणि शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडूवर ती धावा आलेल्या आहेत 2च्या स्वरूपातून. 2 यांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 62 धावांवर आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं टार्गेट सामोरे असणार आहे ते सावित्री 11 3 वेळा या संघाच्या समोर. सामना क्रमांक दुसरा असेल सुपर 8 मधला पोईनाड बुमर्स त्यांच्या विपक्षामध्ये DSP टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्वरितच आपण मंचाच्या समोर नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दाखल व्हायचा आहे. पोईनाड बुमर्स या संघाचे कर्णधार ऋषभ गोंधळी यांना विनंती करतो की लगेचच आपण मंचाच्या समोर यायचं आहे. तर DSP टायगर्स या संघाचं कर्णधार सौरभ पाटील यांना विनंती करतो की लगेचच आपण मंचावरती दाखल व्हायचं आहे. आणि या दोन्ही संघाचे जे ओनर आहेत DSP टायगर संघाचे ओनर संकेतजी पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पोईनाड बुमर्स या संघाचे संघ मालक निखिल तावडे यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. चला वळूया नाणेफेकीचा कौल करून घेऊया. तो म्हणजे पोईनाड बुमर्स आणि DSP टायगर्स. एका बाजूला सौरभ, एका बाजूला वृषभ असेल. मान्यवरांना विनंती असेल की मुख्य मंचाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी वृषभ आणि सौरभ आपण नक्की विनंती असेल इथे मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे.
अगदी महत्वपूर्ण सामना आहे. ऋषभ अगदी समोर सौरभचा संघ आहे, हा देखील संघ एक महत्वपूर्ण संघ आहे. बेस्ट प्लेइंग 11 हा घेऊन संघ मैदानाच्या वरती उतरेल. काय म्हणशील विपक्ष संघाबद्दल आणि काय रणनीती असेल चेक या दरम्यान सामन्यामध्ये? मी विनंती करतो की कृष्णाजी लोभी साहेब यांनी सुद्धा नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे, जिथे की आमचे साथी समालोचक निखिल सोबत आहेत. त्यांच्या सोबत पोयनाड बुमर्स या संघाचा कर्णधार ऋषभ गोंधळी आहे आणि विपक्ष संघ डीएसपी टायगर्स या संघाचा सौरभ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. चला वृषभ, अगदी विपक्ष सौरभचा संघ आहे, काय म्हणशील अगदी या संघाबद्दल आणि हा महत्वपूर्ण सामना असणार आहे, नॉकआउटचा सामना. जो संघ हरेल तो या स्पर्धेतून बाद होईल आणि जो संघ जिंकेल तो अर्थातच सुपर 4 मध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऋषभ काय म्हणशील? की समोरची टीम चांगली आहे, त्याचं सौरभ आहे, सागर आहे, जास्तीत जास्त त्या दोघांना आउट करायचा प्रयत्न करू. सौरभ, काही चेंजेस आपल्या संघामध्ये? काय म्हणशील ऋषभचा संघ समोर आहे, महत्वपूर्ण सामना. चेंजेस काय नाही, जे हायटेड टीम मी खेळवणार आहे. मला पण हेच असेल की ऋषभ, हितेश, विशाल यांना लवकर तंबूत पाठवायचा प्रयत्न करेल. चला वळूया नाणेफेकीचा कौल आपण करून घेऊया. दोन्ही संघांचा यस असेल, कॉल कोणाचा असेल? सौरभ, हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. निर्णय मी फिल्डिंग करेन. यस. News from center, spin coin in air and toss win by Saurabh and he is elected to ball first. Over to Combox, over to Akash Manzrekar. हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल सलाम सर्वांना पुन्हा एकदा माझा प्रणाम. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय द केक हाऊस चिखली संघ, ज्याने प्रथम फलंदाजी करत असताना 62 धावा जमा केल्या. पहिली इनिंग ही रोलर कोस्टर सारखी होती, जवळपास 3 कॅचेस सुटल्या गेल्या. तदनंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने पारची फटकेबाजी राहिली, ज्या पद्धतीने ऋषिकेश पाटीलची फटकेबाजी राहिली, ती अतुलनीय होती, विलोभनीय होती आणि त्याचमुळे का होईना एक चांगला खेळ आपल्या समोर पाहायला मिळाला. प्रलय आपल्यासोबत जॉईन करते. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. 63 धावा, सलामीची जोडी मैदानाच्या एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला विनोद. व्ही फॉर विक्ट्री. मॅचला होईल सुरुवात. सामना चालू होतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही वी नावाचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. विराज, विनोद. ऋषीचा पहिला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन रिजनला चेंडू गेलाय. झेंडर होते तिथे. धाव एक मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्येचा खाता खोलत असताना श्री गणेशा केलेला आहे विराजने. आणि हे दोन्ही असे खेळाडू आहेत ना, जेव्हा जेव्हा त्यांच्या बॅटीला चेंडू लागायला लागले ना की मात्र चौकार आणि षटकार अशाच धावा आपल्याला मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळणार आहे. धावसंख्या सुद्धा तितकीच मोठी आहे, जवळपास 63 धावा. आणि इतकं भलं मोठं लक्ष चेस करण्यासाठी उतरलेला संघ सावित्री 11 3 वेळा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. द केक हाऊस संघासमोर एक मोठं चॅलेंज असणार आहे ऋषीसाठी, ही विकेट घेण्याचं चॅलेंज. प्रतिषटक 15ची सरासरी राखायची आहे. रीड, रिॲक्ट, रिझल्ट, लेंथ ओळखली, प्रतिक्रिया अप्रतिम, निकाल चेंडू सीमा रेषा पार, फरार, चौकार. थँक्यू. दरम्यान इथे मी आमंत्रित करतो जय नंदा पोयनाड बुमर्स या संघाचे संघ मालक, त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे, करायचं आहे. मी विनंती करतोय चेतनजी वावेकर, कृपया जय नंदा यांचा सन्मान आपण मंचावरती करायचा आहे. राजाभाई किनी यांना विनंती करतो की आपण जय नंदा यांचा सन्मान मंचावरती करायचा आहे. यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळत असताना दिसतोय. आजचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे जे जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघांच्या संघ मालकांचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. पोयनाड बुमरचे संघ मालक जय नंदा इथे उपस्थित झाले आहेत. जय नंदा यांचं मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपला संघ उपस्थित झाला. तसेच विपक्षी संघ असेल डोडो डीएसपी टायगर्स या संघाचे संघ मालक संकेतजी पाटील आमच्या समवेत सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. संकेत पाटील, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया जिथे की या क्रिकेट पटलावर
63 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि आकाश सर आपल्या समोर पाहायला मिळतात. दोन असे खेळाडू आहेत, एका बाजूला विनोद पाटील हे तुझ्या परिचयाचे असतील आणि दुसऱ्या बाजूला विराज सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. दोघांची सुद्धा शरीरयष्टी बघितली तर फक्त टायमिंग करायची खोटी आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जाऊ शकतोय. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल होता, चेंडूचा वेग काढला होता, मात्र ही चिकी रन फार महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याकडे हार्ड हिटिंग असते आणि मग त्यात जर आपण सिंगल वरती सुद्धा जर भर देत असू ना, तर प्रतिस्पर्धी संघाचं मनोबल खचतं आणि तेच खच्चीकरण करण्याचं काम इथून मात्र सावित्री 11 संघाच्या बाजूने पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावा आल्या आहेत. प्रति षटक 15.33 ची सरासरी राखायची आहे, कारण 63 धावा करायच्या आहेत. स्ट्राईक एंडवरती यावेळेला मात्र विराज आहे. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. येस इट इज द केक हाऊस चिखली या संघाने पहिली विकेट मिळवली फलंदाज बाद. सहा धावा झाल्यात, 6. तुमच्या 62 झाल्यात, 63चं टार्गेट आहे. पहिल्या षटकात 16 धावा झालेल्या, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 14 आणि चौथ्या षटकात 18 धावा झाल्या होत्या. आपला एक 12वा प्रतिनिधी किंबहुना सक्षम प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. त्याने सर्व कॅल्क्युलेशन पडताळून पाहिलेलं आहे. चला पुन्हा एकदा बोलूयात मैदानाच्या दिशेने, जिथे सावित्री 11 या संघाला लागलेला पहिला हादरा. बघा प्रलयजी, कोणताही एक खेळाडू किंबहुना 2 खेळाडू तुम्हाला मॅचेस जिंकवून देत नाही. तुम्हाला संघ भावना, एकात्मता, युनिटी ठेवावी लागते. म्हणूनच का होईना टीम टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, TEAM या संकल्पनेवरती खेळ पाहिला जातो. त्यामुळे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण या सर्वांचं संपूर्ण समर्पण गरजेचं आहे. गरजेचं होता हा फटका. यावेळेला मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, लेंथ पिकअप, कनेक्शन सॉलिड, चेंडू झालाय गायब. जणू मिस्टर इंडियाचा घड्याळ घातलाय. चेंडू सीमारेषा पार, फरार, षटकार. आपण आल्याची ग्वाही देत असताना किशोर नाईक त्याचा पहिल्या चेंडूवर समाचार घेत असताना षटकार. किशोर नाईक ज्या पद्धतीचा चांगला गोलंदाज आहे, तेच तर्राज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीचा धडाकेबाज फलंदाज सुद्धा. पुढला चेंडू, हाही चेंडू जाणार आहे. आकाशाला गवसणी, गगनावर स्वार. हा चेंडू येतोय सीमारेषे पलीकडे, षटकार. धावा 6. धन्यवाद डीजे. आणि आकाश सर, आपण म्हणत होतो की क्रिकेट खेळ हा सांघिक खेळ आहे. गौतम गंभीर यांचं एक वाक्य मला आठवतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी बोललं होतं की दरम्यान इथे आगमन झालेले आहे रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय सौ रसिकाताई केनी यांचं इथे आगमन झालेले आहे. ताईंना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या थराराकडे जाऊया, जिथे की गौतम गंभीर यांनी म्हटलं होतं की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि याच्यामध्ये जर एकटाच खेळाडूने जास्त कार्य करायचं असेल तर त्याने वैयक्तिक खेळ करायचा. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, इथे टीम वर्कला जास्त महत्व आहे. टीम वर्क, प्रत्येक खेळाडू, 11 खेळाडू क्रिकेटमध्ये असतात. 11 खेळाडूंपैकी प्रत्येकाने आपापले योगदान देणं गरजेचं असतं. 11 खेळाडूंचा हा गुच्छा चांगल्या रीतीने कार्य करायला लागला की मात्र धावसंख्या आपल्याला वाढताना दिसतो. चांगली गोलंदाजी होते, चांगली फलंदाजी होते. म्हणूनच की काय, क्रिकेटचा खेळ हा क्षणोक्षणाला बदलत असतो. कारण की 11 खेळाडू, एका खेळाडूने चांगली कामगिरी केली की त्यांचा खेळ उंचावतो, एखाद्या खेळाडूने कमी कामगिरी केली की त्यांचा खेळ खाली जात असतो. असा चढ उताराचा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ हा मैत्रीपूर्ण भावना आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतो, तर सांघिक भावना दर्शवत असतो. क्रिकेटमुळे मैत्री वाढ होत असताना सुद्धा दिसते आणि क्रिकेटमुळे एक कुटुंब म्हणून आपण एकत्र येत असताना सुद्धा पाहायला मिळतो. राजाबाई प्रीमियर लीगचं हे पर्व क्रमांक 5 आहे. 5व्या पर्वाचा हा थरार आपण मित्रांनो, अंतिम दिवसाचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये जवळपास 16 संघ
सहभागी झाले होते आणि या 16 संघाचे 16 ओनर इथे उपस्थित असे सगळ्यांना विनंती आहे, आज आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत. चला मित्रांनो, लक्षात घ्या, जो चेंडू गेलाय तोच हवाय असा अट्टहास करू नये, कारण वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. चला, स्वयंसेवकांना विनंती आहे की चेंडू सापडला असेल तर त्वरितच सुपूर्द करायचा आहे. सामना थांबलेला आहे, जिथे की मॅच बघतोय आपण. द केक हाऊस संघ चिखली धावसंख्या बनवलेली आहे ते 62, जिंकण्यासाठी 63 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. सावित्री 11 तीनविरा या संघाच्या समोर आणि महत्वाचा सामना मित्रांनो पाहायला मिळत आहे. जो संघ विजयी होणार आहे तो सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे, बक्षीस पात्र बनणारा संघ ठरणार आहे. आणि महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची फटकेबाजी करत असताना या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकच्या एंडकडे किशोर नाईक, ज्यांनी की लगातारच्या 2 चेंडूंवर 2 घणाघाती वार करत असताना 2 षटकार खेचून काढले. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडकडे विनोद पाटील. ही फलंदाजीची जोडी जमलेली आहे ना, ही तोडणं खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग ठरणार आहे. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना बघायला मिळणार आहे. पहिला षटकाचा खेळ समाप्त, 18 धावसंख्या धावफलकावर. द्वितीय षटक घेऊन येता येतो राकेश नाईक चिखली MIDC एंडच्या दिशेने विनोदसाठी. शॉर्ट पिच बॉल आहे, ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक टाकला गेलाय. आर्क मध्ये येऊन द्यायचं नाही, रडार मध्ये द्यायचं नाही, हे विनोद साठीच वापरलं गेलेली रणनीती आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. मैदानाच्या आत तुम्ही जे काही कराल त्यापूर्वी तुम्हाला स्ट्रॅटेजी रणनीती बनवणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, त्यांचे धडाडीचे खेळाडू कोण आहेत, मग त्यांना चांगल्या पद्धतीने फटके कोणत्या दिशेने खेळता येत आहेत, मग त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करणं हे आपल्याला गरजेचं आहे. राकेश नाईकने यावेळेला अभ्यास करून आलाय, होमवर्क चांगला केलाय आणि त्याच वेळी का होईना पहिला चेंडू तिथून मात्र डॉट आलेला आपण पाहतोय. पुढला चेंडू याच्यावर मात्र जोरदार प्रहार करत असताना चेंडू गेलाय सीमा पार, येतोय 7 धावांचा षटकार. थँक्यू. वेगळा निराळा खेळ आहे. ज्या गोलंदाजाचा आपण एक चेंडू आधी कौतुक केला, त्याने रडारमध्ये चेंडू न देण्याचा निर्धार केला, त्याने पुढचा चेंडू ओव्हर पिच टाकला, असं काहीच घडलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. धावफलकावरती 24. 3 चेंडू समाप्त झाले आणि इथे मात्र गोलंदाजाने कव्हर अप केलेला आहे. एक षटकार जरूर खाल्ला त्याने, 3 चेंडू त्यांनी टाकलेत, हाताळलेत आणि यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा विनोद पाटील त्याच्यासाठी पुढला चेंडू. यावेळी हाफ ट्रॅकर होता, पंचांनी मात्र दंडित केले. ऑफ एसटीच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न आणि चिखली MIDCचं एंड आहे ना, ते उजव्या हाताच्या फलंदाजाला आव्हानात्मक ठरणार आहे, कारण की हवेच्या विरोधामध्ये फटकेबाजी करायची आहे. हाच विचार कदाचित गोलंदाजाच्या डोक्यामध्ये सुद्धा असेल. ऑफ एसटीच्या बाहेर आपण चेंडू सातत्याने ठेवला तर फलंदाजाला कठीण जाऊ शकतो. ही चेंडू मात्र विनोदकडे ती ताकद आहे, परंतु ताकद जास्त बसली नाहीये. विनोद परतणार आहे. फलंदाज क्रमांक 2 बाद होणारा फलंदाज आहे विनोद नावाचं वादळ. शांत होतोय फलंदाज बाद. आक्रमकताना कधी कधी आपल्याला बॅकफूट वरती ढकलते. एक षटकार आला होता, हरकत नाहीये, सिंगल डबल आपल्याला काम चालू शकलं असतं, कारण किशोरच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. मग अशा वेळेला स्ट्राईक रोटेशन वरती भर दिला असता, चालला असता. मग कधीतरी आक्रमकता तुम्हाला डबघाईला नेते. हीच परिस्थिती मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विनोदने विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं, कारण बंदुकीच्या गोळीला सुद्धा वेगाने पुढे जायचं असेल तर ट्रिगर मागे खेचावा लागतो. एखादा चेंडू डॉट आला असता, चाललं असतं. 64 धावांचं, माफ करा, 63 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती, 25 धावा आल्यात.
पहिल्या षटकात 18 धावा आल्या आहेत, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत. ही स्थिती मैदानाच्या आत. नवीन फलंदाज चैतन्य राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्य आपण पाहिला मधल्या फळीतील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख नक्कीच आहे. पोयनाड या विभागाला बिलॉंग करत असताना सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट ज्याने खेळलंय. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षकापासून दूर राहील. जोपर्यंत फील्ड होईल, फेक होईल, अगदी दुपारच्या सत्रामध्ये जेवल्यानंतर गार्डनमध्ये फिरावं ना, त्या पद्धतीने एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. खऱ्या अर्थानं बघितलं तर डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला कुठेतरी इथे धावपळ करणं गरजेचं होतं. तो सुस्त राहिला, चेंडू हवेमध्ये होता, त्याने प्रयत्न तरी करणं गरजेचं होतं. कारण की जर हे फलंदाज बाद झाले चैतन्य राऊत आणि किशोर नाईक, तर मात्र सावित्री 11 संघ कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मात्र आता मोठा चॅलेंज असणार आहे तो अर्थातच किशोर नाईकची विकेट. पुढला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करत असताना बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण होणार आहे, हातातून चेंडू निसटलेला आहे. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. किशोर नाईक तिसरे धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड दिसतोय. यावेळी बघायचं आहे मैदानामध्ये विकेट येणार आहे की नाहीये, आणि हा सुद्धा फलंदाज थोडस थांबावं लागणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. चैतन्य राऊत याचं भविष्य मात्र कैद झालेलं आहे. ते टेनिस क्रिकेट यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले असतील. तिसऱ्या पंचाचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहे. मात्र काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 63 धावांचा टार्गेट आहे. केक हाऊस चिखली हा संघ, त्यांच्या विपक्षामध्ये सावित्री 11 हा संघ पाहायला मिळतोय. आणि दोन्ही संघ कुठेही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोघांच्या बाजूने मोठी रस्सीखेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा, हा चेंडू ग्राह्य धरण्यापूर्वी 26 धावा झालेल्या आहेत. धावा 2 आहेत, 3 आहेत, यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल. काही प्रेक्षक मंडळी म्हणत असतील खरंच या तिसऱ्या धावेची आवश्यकता आहे का. मात्र प्रेक्षक मंडळी, हा षटकातील शेवटचा चेंडू होता. इथे मात्र किशोरला स्वतःकडे स्ट्राईक घेणं बंधनकारक होतं, कारण सुरुवातीला आलेला विराज, विनोद स्वस्तात बाद झाले होते. आणि मग अशातच स्ट्राईक स्वतःकडे ठेवून आक्रमकता दाखवत, संयमता दाखवत चांगली कामगिरी करणं ही जबाबदारी आता मात्र आपण पाहिलं ना, तर किशोरवरती येऊन ठेपली आहे. आणि त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न त्याच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. 1.5 चेंडू 26 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. धावा 2 आहेत की 3 या गोष्टीची पूर्तता, पडताळणी इथून मात्र केली जाते. शंकराचा तिसरा डोळा होता, आमच्या tenniscricket.in चा तिसरा डोळा. अर्थातच आमचा कॅमेरा इथून मात्र सगळे दृश्य टिपताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावा काढल्या आणि सक्सेसफुल झालं तर किशोर नाईक हे स्ट्राईकच्या एंडकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण की 15-15ची सरासरी, कमीत कमी 15ची सरासरी गाठणे इथे गरजेचं असणार आहे. 63 धावांचा टार्गेट चेस करत असताना 4 षटकांचा हा खेळ आहे. सुपर 8चे थराराचे सामने आपण मित्रांनो पाहत आहोत. हे प्रारंभ झालेले आहेत. पहिला सामना निश्चितपणे द केक हाऊस चिखली विपक्ष सावित्री 11 3 वेळा हा संघाचा होत असताना दिसतोय. द्वितीय क्रमांकाचा सामना पोयनाड वुमन्स, पोयनाड विपक्ष डीएसपी टायगर सुद्धा दिसेल. इट्स नॉट आउट, कंप्लीटेड 3 रन्स, वेल डन सावित्री 11. तीनविरा हा संघ, सन्मान्य अमोलजी पाटील यांचा हा संघ पाहायला मिळतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला द केक हाऊस चिखली शांभवीताई यांचा हा संघ पाहायला मिळतोय. 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. माफ करा, 29, 29 धावसंख्या जमा झाली आहे. 29. नवीन गोलंदाज आल्या मात्र पाहतोय कव्हर रिझन वरून डोक्यावरून मारलेला चेंडू मात्र हवेच्या विरोधामध्ये मारला होता, त्यामुळेच आउटफील्ड सोलो पाहायला मिळतोय. धावसंख्या मिळणार आहे 2च्या घराने. धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा बनलेल्या आहेत त्या 31. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असणार आहे, टार्गेट असणार आहे. आणि किशोर नाईकला अशा प्रकारचं टार्गेट चेस करणं हे अवगत आहे. त्याला माहिती आहे की अशा परिस्थितीमधून आपला सामना कसा काढायचा, आपल्या संघाला विजय कसा मिळवायचा. नव्याने उद्यास येणारा दीक्षांत गोलंदाजीसाठी राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. किशोर नाईकला जबरदस्त असा गोलंदाज आहे, नव्याने उभारी घेतोय आणि त्याची गोलंदाजी आपण मंचावरती पाहतोय. तेजस गोलंदाजीसाठी वेगवान मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं ना तर किशोरच्या आर्क पासून लांब ठेवणारी गोलंदाजी,
यावेळेला मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल हे द केक हाऊस संघाला माहिती आहे. टाळ्यांचा गजर सांगून देतोय की किती महत्वाची विकेट होती फलंदाज बाद. करेल, फेक करेल, एक धाव, 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 11च्या सरासरीने 33 धावा, जिथे प्रति षटक 15.33च्या सरासरीने धावफलकाची आवश्यकता होती. आणि मग अशा वेळेला आपण जर पाहतोय 63चं पाठलाग करायचा आहे. 33 धावा जमा झाल्यात. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं तेजसने घेऊन आलेले षटक क्रमांक 3 हे गेम चेंजर ठरलेले आहे द केक हाऊस या संघाला. कारण की तेजसने पहिला चेंडूवर फक्त 2 धावा, दुसरा चेंडू डॉट, तो एक दबाव निर्माण झाला होता किशोर नाईक यांच्यावरती. आणि त्या दबावाचं परिवर्तन कशामध्ये झालं तर किशोर नाईक यांची विकेट. एक मोठा फटका हवेच्या विरोधामध्ये समोरच्या दिशेला खेळत असताना पाहायला मिळाला. चेंडू मात्र ताकद कमी पडली, मिस टायमिंग झाला आणि चेंडू थेट झेंडर यांच्या हातामध्ये गेला. तिथे किशोर नाईक यांची विकेट आपल्याला बघायला. नवीन आलेला फलंदाज आपल्याला स्वतःला सेट करत असताना केवळ धावा बनवलेल्या आहेत त्या 2 पुढील 3 चेंडूंमध्ये. एकंदरीत तिसरा षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बनलेली आहे ती 4, विकेट पडलेली आहे तिसऱ्या षटकामध्ये ती 1. आता मात्र शेवटचं षटक, 6 चेंडूंचा खेळ बाकी मित्रांनो. अंतिम षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या बनवायची आहे ती तब्बल 30 धावा. षटकारांची आतषबाजी, षटकारांचा पाऊस पडला तरच मात्र सावित्री 11 तीनवेरा हा संघ विजयाची घोडदौड करण्याचा प्रवास चालू करणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाज नवीन सज्ज झालेला आहे. स्वराज मात्र आपली गोलंदाजीच्या माध्यमातून इथे राज करणार की नाही हे पाहणं नितांत गरजेचं ठरत असताना पहिला चेंडू फेस करणार आहे चैतन्य राऊत. पहिला चेंडू फुल टॉस दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू होणार आहे सीमा रेषा पार, घणाघातीवार षटकार. धावफलकावरती नजर मारूयात. 39 ही धावसंख्या पाहायला मिळते. नो बॉल आहे की नाही याची पडताळणी इथून मात्र केली जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी, दुष्काळात 13वा महिना येणार का हे बघणं गरजेचं आहे.
पहिलाच बॉल फुल टॉस स्वरूपातील होता, त्याचा स्वीकार सुद्धा केला, फुल टोल वसूल केला आणि चैतन्याच्या बॅटमधून आलेला षटकार सावित्री 11 तीनविरा संघासाठी आनंददायी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे मात्र फेअर डिलिव्हरी, चांगला असा चेंडू, एका चेंडूवरती 6 धावा आल्यात. आता आकाश सरना 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 चेंडूंमध्ये धाव संख्या बनवायची आहे, त्या तब्बल 24 धावसंख्या. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आपल्याला 4 षटकार बघायला मिळणार आहेत की नाही. चैतन्यने आपली ती ताकद दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये असलेली क्षमता दाखवली आहे. पुढला चेंडू सुद्धा अगदी समोर टाकला होता, जोरदार मारा, पुन्हा एकदा झेंडर. झेंडरच्या हातातून कॅच काही सुटणार नाही. एक मॅग्नेटिक हँड असलेला झेंडर आपल्याला बघायला मिळाला. चैतन्य राऊत बॅक टू दी पॅव्हलियन. संघ सावित्री 11 तीनवेरा संघ पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू शेवटचे शिल्लक, 4 मध्ये धावसंख्या बनवायची आहे, तिथं बल 24 धावसंख्या. म्हणजे पुढील येणारे 4 चेंडू त्यांच्यामध्ये सलग लगातार 4 षटकारांची गरज आहे. मित्रांनो, केक हाऊस संघाचे ओनर शांभवी करण पाटील खूप खुश असतील, मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय, देतोय, बक्षीस पात्र ठरण्याच्या दिशेला चालू आहे, त्या मात्र खुश असतील. मात्र अमोल पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सावित्री 11 हा संघ मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळणार आहे. खेळामध्ये ना जय आणि पराजय हा येतच राहतो, परंतु प्रत्येक खेळामधून आपण काय घेऊन जात असतो तर अनुभव, एक मोठा अनुभव एका संघाला मिळणार आहे, तर दुसऱ्या संघाला अंतिम 4 मध्ये जाण्याचं तिकीट मात्र मिळणार आहे. पुढला चेंडू असणार आहे डावखुर हाताचा फलंदाज. या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कोणताच संपर्क नाही चेंडूवरती. आता मात्र 3 चेंडू बाकी, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. नाही तर केक हाऊस हा संघ विजयाचा केक कापणार असं काहीच दिसू लागलंय. गोड तोड होणार यात काही दुमत नाहीये, कारण दिल्ली अब बहुत दूर आहे असं म्हणावं लागणार आहे सावित्री 11 तीनविरा संघासाठी. 3 चेंडू येणं बाकी आहेत. या चेंडूवरती मोठा फटका आलाय जरूर, एलिव्हेशन तितकंच मिळू शकलं नाही. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. आणखीन एक फलंदाज बाद. राजाभाई प्रीमियर लीग एक अभूतपूर्व पर्व राहिलेलं आपण पाहतोय. 5वं पर्व आहे. या पर्वामध्ये आपण पाहिलं वाघोली ते शहापूर, शहापूर ते पेजारी, पेजारी ते शहाबाज आणि शहाबाज ते सांबरी या विभागातील खेळाडूंचा उल्लेखनीय खेळ राहिलाय. खेळ इथे उल्लेखनीय आपण पाहिला, तेजसचा होता. खेळ इथे उल्लेखनीय स्वराजचा राहिला, ज्यांनी स्लॉग ओव्हर्स मध्ये सुद्धा कमालीची गोलंदाजी केली आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी संघामध्ये ऑन पेपर मातब्बर खेळाडू होते आणि मग असं असून सुद्धा गुणवत्तेपेक्षा मोठा कोणीही नाही, टॅलेंटपेक्षा मोठा कोणीही नाही, हेच दाखवून दिलं. फुलटॉस चेंडू, ज्याला मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जरी गेला तरी सुद्धा द केक हाऊस चिखली संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक शांभवीताई आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंटचं करूयात मनपूर्वक अभिनंदन. पूर्वक अभिनंदन आहे. द केक हाऊस संघ या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. पराजित झालेला संघ सुद्धा तितकाच मातब्बर होता, शेवटपर्यंत शर्तीने प्रयत्न केला. अमोलजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ होता सावित्री 11 तीनवेरा आणि हाच संघ होता ज्याने की राजाभाई प्रीमियर लीग 2000 जवळपास पर्व क्रमांक पहिल्या मधलं जेतेपद पटकावलं होतं. त्यामध्ये विनोद पाटीलचा झंझावात आपल्याला दिसला होता. मॅन ऑफ द सिरीज विनोद पाटील यांच्या नावावर दिसली होती. तरी मी विनंती करतो सावित्री 11 तीनवेरा या संघाचे संघ मालक सन्माननीय श्री अमोलजी पाटील यांनी कृपया मंचावरती यायचं आहे आणि आमच्या या स्पर्धेनिमित्त आपला सन्मान सुद्धा स्वीकारायचा आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपला संघ नेहमी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतो. आपण या विभागातील खेळाडूंना पाठबळ देता त्याबद्दल सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. सामना क्रमांक 2 चालू होणार आहे. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली
जवळपास आपल्या संघासाठी अर्धी धावसंख्या बनवली, 31 धावसंख्या बनवली असा द केक हाऊस संघाचा खतरनाक फलंदाज पार्थ ठाकूर याला विनंती करतो की आपण कृपया मंचावरती यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण स्वीकार करायचा आहे. जबरदस्त सामने सुपर 8चा थरार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळणार आहे. सामना क्रमांक 2 मैदानामध्ये होत असताना दिसेल आपल्याला पोयनाड बुमर्स त्यांच्या विपक्षामध्ये DSP टायगर असं दोन्ही संघ एकमेकांविरोधात झुंज देत असताना पाहायला मिळणार आहे. टॉस झाल्यानंतर DSP टायगर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय मैदानामध्ये त्यांचा संपूर्ण